एव्हरीवन, मी क्षितिजा आठवी छिद्यामध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आज आहे 1 मे। तर 1 मेच्या सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर आज मला सुट्टी होती आणि सकाळपासून माझं घरातलं एक्स्ट्रा वर्क होतं तेच चालू होतं आणि क्लिनिंग वगैरे मी आज काढलेले। अनवॉन्टेड काही गोष्टी होत्या घरामध्ये, तर तेच साफ करत होते आणि गावावरून जे काही धान्य वगैरे आणलेले तर ते माझं लावायचं काम चालू होतं, त्यात बिझी होते। आणि त्यानंतर माझं जे पेंटिंगचं रॅक होतं ते पूर्ण मी साफ केलं। अनवॉन्टेड पेंटिंग, सुकलेले कलर्स ते सगळे काढले। तर भरपूर हे वाईट वाटतं की एवढे चांगले कलर्स सुकून जातात, कारण की एकदम पेंटिंगचं जे पेंटिंगसाठी ड्रॉइंगसाठी ज्या गोष्टी लागतात, कलर्स, ब्रश, पेपर्स, त्या खूप कॉस्टली असतात आणि त्यानंतर ते असं सुकतात, खराब होतात, तर खूप वाईट वाटतं। तर ते भरपूर म्हणजे कलर वेस्टेज गेले, कारण की मला कधी कधी वेळ भेटत नाही ड्रॉइंग करायला आणि त्यानंतर मग कलर्स असेच राहून जातात आणि मग ते सुकून जातात। मग आता मी ते भरपूर सारे कलर माझे वेस्टेज गेले आणि ते मी आता फेकून दिलेत। तर जे चांगले कलर्स आहेत ते मी ठेवलेत, मला नेक्स्ट पेंटिंगला यूज होतील। आणि जेव्हा मी क्लिनिंग करत होते तर क्लिनिंग करता करता मला काही माझ्या रॅकमध्ये माझ्या स्टुडंट्सचे पेंटिंग भेटलेले आहेत, तर ते मी तुम्हाला शेअर करते। तर त्या मुलांनी किती छान छान पेंटिंग काढलेले ते मी तुम्हाला दाखवते, जे मी त्यांना ऑनलाईन क्लासेसमध्ये, ऑनलाईन ऑफलाईन क्लासेसमध्ये जे शिकवले होते ते पेंटिंग्स आहेत, तर ते मी तुम्हाला दाखवते। तर हे आहेत सारे पेंटिंग्स, भरपूर सारे होते आणि भरपूर सारे ॲक्च्युली आता नाही आहेत, खूप सारे होते। तर आत्ता सध्या एवढेच अवेलेबल आहेत। खूप सुंदर सुंदर पेंटिंग्स काढलेले आहेत आणि ही मुलं अगदी लहान आहेत, म्हणजे 10-11 वर्षाचीच मुलं असतील। एवढ्या सर्व मुलांनी खूप छान छान ड्रॉइंग्स काढले होते। हे माझे ऑनलाईन वर्कशॉप झाले होते तेव्हाचे पेंटिंग्स आहेत मुलांचे। खूप छान रिस्पॉन्स मला मिळाला त्यांच्याकडून। सो असे होते माझे हे लहान मुलांचे। ह्याच्या आधी पण भरपूर होते पेंटिंग्स, पण भरपूर किती जमा करून ठेवण्यात त्यांचे ड्रॉइंग बुक्स होते, तर ते सर्वांना त्यांचे देऊन टाकले आणि काही डिस्ट्रॉय करून टाकले। तर हे मला मिळाले, म्हटलं तुमच्याबरोबर ते शेअर करावे। तर तुम्हाला कसे वाटले हे माझे पेंटिंग्स मुलांचे, स्टुडंट्सचे, तर मला नक्की कमेंट्समध्ये सांगा। आणि माझी पण काही पेंटिंग्स असतील ते मी तुम्हाला शेअर करीलच। तर आजचा अर्धा दिवस संपला, जवळजवळ संध्याकाळ होत आली आहे आणि जी सुट्टी होती ती ऑलमोस्ट संपत आली। तर आज होतं सकाळी अर्णाचं हे होतं, रिझल्ट डे होता। रिझल्टला ती जाऊन आली आणि माझी मुलगी ती पास झाली चांगल्या मार्काने, सो तिला कॉंग्रॅच्युलेशन्स अर्णा। आणि शिवण जो आहे इथे बघत आहे, तुम्ही पाहू शकताय, त्याचं तिथे TV लावून दिवसभर आणि IPLचं ते शर्ट घालून मॅच वगैरे खेळणं चालू आहे, कारण की सुट्टी लागलेली आहे म्हणून। तर अशा प्रकारे अर्धा दिवस आमचा आजचा सुट्टीचा इथेच संपला आहे। आता आम्हाला जायचं आहे ॲक्च्युली बाहेर। आता आपण पुढचा ब्लॉग पुढे कंटिन्यू करूया। सर्व काम आवरून झाल्यानंतर मी घेतला थोडासा टी ब्रेक आणि फ्रेश होऊन तयारी करून आम्ही निघालो बाहेर। आणि बघितलं तर खाली शिवंश काय येत नव्हतं आमच्यासोबत, त्याचं क्रिकेट मॅच खेळणं चालू होतं। तर इथे हा क्रिकेट खेळत आहे, पहिल्यापेक्षा आता छान बॅटिंग आणि बॉलिंग करत आहे, त्याला खूप आवडतं क्रिकेट। सो तो आमच्यासोबत आला नाही, आम्ही तिघेच गेलो, अर्णा, मी आणि तिचे डॅडी। आम्ही गेलो स्वामींच्या मठात परेलला। तर तिथे बाहेर जाऊन बघितलं तर गेटवरती एक छोटंसं कॅटचं पिल्लू म्याव म्याव करत होतं आणि अर्णाला ते खूप आवडतं। एक तर ह्याचे ॲनिमल्स, पेट ॲनिमल्स वगैरे, कॅट, डॉग, आणि ती त्यांच्यासोबत खेळत होती। पण मलासुद्धा त्यांच्यासोबत फोटो काढायचा, पण ती कॅट अजिबात एका जागी थांबतच नव्हती, पळत होती आणि मला तिची खूप भीती वाटत होती, कारण की ती खूप लहान होती। आणि म्हटलं हिला तर उचललं तर परत ती चावेल, म्हणून मग मी तिला काही उचललं नाही आणि तिच्यासोबत 2 मिनटं आम्ही ते खेळलो, व्हिडिओ काढलीच, मजा आली आम्हाला तिच्यासोबत खेळायला। आम्ही पुढे पुढे जातो तर ती आमच्यासोबतच जात होती आणि अर्णा हट्ट करत होती की हिला घरी घेऊन चल, हिला घरी घेऊन चल, पण मी म्हटलं नको। आम्ही तिला तिथेच ठेवलं आणि गेलो स्वामींच्या मठामध्ये। तर बघितलं आज स्वामींच्या मठाचा वर्धापन दिन सोहळा होता आणि त्यामुळे गुरुवार असल्यामुळे खूप सारी गर्दी होती। तर मी फुलं घेतली आणि जाऊन लाईनमध्ये उभे राहिले, लाईन पण होती भरपूर। तर लाईन कंप्लीट झाली आणि आम्ही आतमध्ये मंदिरमध्ये एंटर केलं होतं। तर बघितलं तर इतकं सुंदर सजवलं होतं, अक्षय तृतीयाच्या टायमाला वाटतं हे डेकोरेशन केलं असेल। लाईटिंग आणि हे जे डेकोरेशन होतं अगदी सुंदर होतं। आम्ही जेव्हा कधी जाऊ तर हे असं डेकोरेशन बघितलं ना तर अगदी मन प्रसन्न वाटतं। आणि इथे बघितलं तुम्ही फुलांचं हे रोज
रोजने एवढं छान मंदिर सजवलेलं ना, खूप भारी वाटत होतं. आणि स्वामींची मूर्ती तर अप्रतिम होती. खूप सुंदर वाटलं, मन अगदी प्रसन्न वाटलं. आणि तिथे जाऊन छान असं दर्शनसुद्धा झालं. अजिबात अशी घाई झाली नाही आणि एकदम शांत होतं वातावरण. खूप मठातलं खूप शांत होतं. तर तिथून आम्ही स्वामींचं दर्शन करून निघालो. आमचं एक फेमस आहे जिथे नेहमीच आम्ही सँडविच खातो. तर आमचं फेवरेट असं सँडविच स्टॉल होतं. तर तिथे आम्ही सँडविच खाल्लं तिघांनी. आणि तिथून आम्ही निघालो शॉपिंग करायला. थोडी शॉपिंगसुद्धा करायची होती. तर कारण की उन्हाळा चालू झाला होता. आता म्हटलं काहीतरी कॉटनचे कपडे खरेदी करावे डेली वेअरसाठी. तर अर्णाने मी डेली वेअरसाठी कपडे काही खरेदी केले होते. आणि मी सुद्धा बघितले डेलीसाठी गाऊन घेतले होते ॲक्च्युली नाईट वेअरसाठी. तर दोघींनीच घेतले, बाकी आम्ही कोणासाठी घेतलं नाही. त्यानंतर पुढे जाऊन बघितलं की हे रांगोळीचे साचे होते. तर अशा टाईपचे साचे माझ्याकडे नव्हते. तर म्हटलं असं स्वामींचं एक मी घेतलं होतं रांगोळीचे साचे. तर मी तुम्हाला दाखवेल नंतर. तर आता आम्ही परेल मठातून पण जाऊन आलो. येता येता आम्ही थोडी शॉपिंग केली. उन्हाळ्यासाठी काही कपडे घेतले. अर्णासाठी तुझ्यासाठी नाही घेतले, तू क्रिकेट खेळत होता ना. तर येता येता आम्ही शॉपिंगसुद्धा केली. तर म्हणजे कॉटनचे कपडे घेतले उन्हाळ्यासाठी. आणि शिवनसाठी काही घेतलं नाही, अर्णासाठी माझ्यासाठी घेतले. तर आजचा दिवस खूप छान गेला आणि भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय शिव.